बाहेर मस्त पाऊस पडतोय. एका हातामध्ये कांदा भजी आणि एका हातामध्ये चहाचा कप. वाह! यापेक्षा वेगळं स्वर्गसुख ते काय असेल. नमस्कार, मी माधुरी कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण अगदी गाड्यावर मिळतात तशी स्ट्रीट स्टाईल कांदा भजी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 1.5 कप म्हणजे 1.5 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. मीठ, हळद, ओवा, चिमूटभर सोडा, कांदे, कोथिंबीर आणि 5-6 हिरव्या मिरच्या. तर इथे मी 1.5 कप बेसन पिठासाठी साधारणपणे 5-6 छोटे कांदे घेतलेले आहेत. मोठे असतील तर तुम्ही 3 मोठे कांदे इथे घेऊ शकता. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, बेसन पीठ आणि कांदे ह्या दोन्हीचाही समतोल साधायचा आहे. कांदा जास्त झाला तरीही चालणार नाही आणि कांदा कमी झाला, बेसन पीठ जास्त झालं तर ती भजी अगदी गाड्यावरच्या भजीसारखी लागणारच नाही. एकतर ती चिवट होतील, आतून निब्बर होतील आणि खाताना त्याचा टोटरा बसेल. त्यामुळे कांदा आणि बेसन पिठाचा समतोल राखणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता कांदा मस्तपैकी जेवढा शक्य होईल तेवढा बारीक चिरून घेतला आहे. आता हिरवी मिरची देखील इथे बारीक चिरून घ्यायची आहे. त्यानंतर भरपूर अशी स्वच्छ धुवून निवडून घेतलेली कोथिंबीर देखील यामध्ये घालून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही मिरचीचा ठेचा देखील वापरू शकता, पण भजी खाताना जेव्हा मिरची दाताखाली येते ना, तेव्हा खायला अतिशय भन्नाट अशी लागते. तर तुम्हाला लक्षात देखील येणार नाही की ही भजी आपण घरी बनवली आहेत की बाहेरची आहेत. एवढी परफेक्ट रेसिपी आज आपण इथे बनवणार आहोत. तर सोडा कधी घालायचा, त्यानंतर सोड्याचं प्रमाण किती, बेसन पिठाच्या प्रमाणामध्ये कांदा किती वापरायचा, हे सगळंच ह्या रेसिपीमध्ये डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. आता काय करायचं, सगळ्यात आधी मीठ घालून घ्यायचं आहे, त्यानंतर ओवा घालून घ्यायचा आहे, त्यानंतर हळद घालायची आहे, सोडा सगळ्यात शेवटी घालायचा आहे आणि भरपूर चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि मिरची आता यामध्ये ॲड करायची आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची टीप मी सांगणार आहे, ती म्हणजे अगदी कांद्याचा फ्लेवर भज्यामध्ये परफेक्ट असा उतरण्यासाठी. तर हे जे जिन्नस आहे ना, ते बेसन पिठामध्ये असं चुरून आपल्याला मिक्स करायचं आहे. म्हणजे कांदा, मिरची, कोथिंबीरीचा फ्लेवर भज्यामध्ये अगदी परफेक्ट असा उतरेल. तर ह्या पद्धतीने हे सगळं व्यवस्थित असं चुरून एकजीव करून घ्यायचं आहे. ही खूप महत्त्वाची स्टेप आहे. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा कांदा भजी बनवून बघा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्याच्यानंतर काय करायचं, ह्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं. पाण्याची कन्सिस्टन्सी देखील तितकीच मॅटर करते. आता मी अगदी थोडंसं पाणी घातलं आहे आणि हे मिक्स केलं आहे. कारण भज्याचं पीठ जर खूप पातळ झालं तर गोल भजी अजिबात जमणारच नाही आणि खूप जास्त तेलकट होतील. आणि तुम्ही जर पीठ खूप घट्ट केलं तर भजी खूप निब्बर आणि चिवट होतील. त्यामुळे पाणी अगदी प्रमाणामध्ये घालून याची परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आपल्याला इथे करून घ्यायची आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दुसरीकडे मी कमी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण लगेचच आपण भजी बनवायला घेणार आहोत. आता सगळं बॅटर व्यवस्थित तयार झाल्यानंतर यामध्ये चिमूटभर सोडा घालायचा आणि हे सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. सोड्यामुळे भजी अगदी प्रॉपर गोल आकारात तर बनतात आणि खूप हलकी होतात. आता हे सगळं पीठ मिक्स केल्यानंतर याची गोल आकारामध्ये आपण भजी सोडून घेणार आहोत. आता तेल गरम झालं की नाही यासाठी सुरुवातीला थोडंसं पीठ टाकून चेक करायचं आणि हे पीठ जर तेलावर तरंगायला लागलं की समजून घ्यायचं तेल मस्त गरम झालेलं आहे. तर तेल अगदी परफेक्ट असं गरम झालं आहे. आता यामध्ये आपण एक एक अशी भजी सोडून घेणार आहोत. तर पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ना, ती एकदम अशी परफेक्ट झाल्यामुळे भजी अगदी प्रॉपर गोल आकारामध्ये बनून तयार होतात. नाहीतर बऱ्याच जणींची तक्रार असते की भजी गोल बिलकुल बनून तयार होत नाही. अशा वेळेस काय करायचं, तर मैत्रिणींनो, पाण्याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट ठेवायची. ह्याच पद्धतीने सगळी भजी आपण इथे बनवून घेणार आहोत. आणि मैत्रिणींनो, बाहेर पडल्यानंतर किंवा अगदी एखाद्या पिकनिक स्पॉटला जरी तुम्ही गेलात तरी देखील तुम्हाला भजीचा गाडा पावसाळ्यामध्ये आवर्जून दिसणारच. आणि आपल्याकडे ना भजी पाव हे एक असं मस्त कॉम्बिनेशन आहे आणि त्यासोबत चहाचा कप. कुणाला भूक असो नसो, चहाचा कप आणि भजी हे तर सगळे आवर्जून आवडीने खातात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच भजीपाव हे कॉम्बिनेशन खूप जास्त आवडतं.
घराच्या बाहेर निघाल्यानंतर कुठेही तुम्हाला भजीपाव अगदी सहज भेटतात आणि ही अगदी महाराष्ट्राची सिग्नेचर डिश असल्यासारखी आहे, कारण ती सगळ्यांनाच आवडते. आता भजी तळताना काय करायचं, भजी लो टू मिडियम हीटवर तळायची. हाय फ्लेमवर भजी कधीच नाही तळायची. ह्यामुळे काय होतं, भजी वरून तळल्या जातात आणि आतून पूर्णपणे कच्च्या राहतात. तर ही स्टेप देखील तितकीच महत्त्वाची आहे. भजी परफेक्ट बनवली तरी देखील तळणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. आता छान मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत हे भजी आपल्याला मस्त इथे तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकतात, छान मस्त गोल गरगरीत आणि वरून मस्त कुरकुरीत आणि आतून मऊ जाळीदार अशी ही भजी बनवून इथे तयार झालेली आहेत. आता याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत. ह्याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक भज्याचा घाणा इथे बनवून दाखवणार आहे. अगदी नवशिके काय बॅचलर देखील सहज बनवू शकतील एवढ्या सोप्या पद्धतीने इथे आपण ही रेसिपी बनवलेली आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आता ह्याच पद्धतीने आपण दुसरा घाणा इथे बनवून घेऊयात. तेल जेवढं छान तापलं जातं, भजी देखील तेवढीच मस्त इथे बनवून तयार होतात आणि तळण्याचा रोल देखील तितकाच असा महत्त्वाचा आहे. तर मैत्रिणींनो, आता आपण इथे वेगवेगळ्या पावसाळ्यात स्पेशल रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी तुमच्यापर्यंत पावसाळ्यात स्पेशल नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर तुमची काही खास अशी फरमाईश असेल ना, ती देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. आता आपण बटाटा भजी, पालक भजी किंवा पर्टिक्युलर मूग भजी, हरभरा डाळीची भजी, वेगवेगळ्या प्रकारची भजी आपण बघणार आहोत आणि मी त्याचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. तर मैत्रिणींनो, हा दुसरा घाणा देखील अगदी मस्त इथे तळून तयार झालेला आहे आणि ही भजी चिवट निब्बर अजिबात होत नाही. आतून देखील आधी सांगितल्याप्रमाणे मस्त जाळीदार होतात. आता ह्याच्यासोबत खाण्यासाठी मस्त हिरवीगार अशी छान खमंग अशी तळलेली मिरची तर हवीच. ती देखील आपण तळून घेणार आहोत. त्याला एक चीर द्यायची आणि मग त्या मिरच्या तळायच्या, म्हणजे अंगावर तेल उडत नाही. तर आता मस्त याला सर्व करून घेतलेला आहे. रेसिपी तुम्ही देखील नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.